नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आम्ही म्हासुरण्यातच आहे. मी आणि विद्या तयार होऊन निघालेलो आहोत देवाला. चला जाऊया पटकन. हे आहे जानुबाई देवीचं मंदिर. याच्या पाठीमाग हा वटवृक्ष आहे. बऱ्याच वर्षापूर्वीचं हे झाड आहे. दरवर्षी वटपौर्णिमेला बऱ्याच स्त्रिया इथे येतात पूजा करण्यासाठी. ही आहे जानुबाई देवी. मंदिरात येऊन छान दर्शन झालं. जरा बसलोय हवेला. खूप छान वारा लागतो इथं. उन्हातून चालतच आलो. आता 5-10 मिनिट बसून परत निघायचं इथून. नित्तूला मामाच्या गावातल्या हंबा खूप आवडल्यात. आता ती उद्या पुण्याला जाणार आहे. मग तिथे गेल्यानंतर तिला हंबा काय बघायला मिळणार नाहीये. तर आम्ही आता त्यांचा व्हिडिओ करून घेतोय. म्हणजे तिथे गेल्यानंतर तिला दाखवता येईल. करूया व्हिडिओ. ही सगळ्यात छोटी हंबा आहे आमच्या घरची. दोघी बऱ्याच वेळ झालं उभ्या होत्या. आता खाली बसल्या कंटाळून कंटाळून. थकल्या त्या. ही आहे आमची गाय. आणि हा आहे आमचा रुद्र. आहे. याला आम्ही शर्यतीसाठी तयार करतोय. जस दादूने रुद्रला गुलाल लावलेला आहे सगळ्या अंगाला. दादू म्हणाला की त्याचे केस अंगावरचे जाणार नाहीत जर आपण त्याला गुलाल लावला तर. त्यामुळे त्याला चांगला कलरफुल केलेला आहे आता. आवडला का नित्तू तुला? बोलूया त्याला. तो येतोय का बघूया. इकडे बघतोय का? रुद्रा नाही बघत आहे आपल्याकडे नित्तू. तो रुद्रा. या ठिकाणी मी जरा आवरून तयार झालेले आहे. पौर्णिमाची ही बांधणीची साडी मला खूपच आवडली. त्यामुळे मी आज घातलेली साडी. आणि थोडे फोटो काढायचे. जर वेळ मिळाला आणि दादू वगैरे आले तर आम्ही इथेच एका मंदिरात जाणार आहे. बघूया आता कसं कसं होत आहे प्लॅन. तर विद्या आणि चिऊ सुद्धा आलेले आहेत माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी. त्यांनी पण छान मेकअप केलेला आहे. हाय चिऊ. चला आता आपण फोटो काढूया मस्त. हे आहे आमचं नवीन घर. आणि आता मी तुम्हाला या घराची होम टूर दाखवणार आहे. आतून घर कसं आहे ते आता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे आहे आमचं म्हासुर्यातील नवीन घर, म्हणजे माझं माहेरचं घर. चला आता मी तुम्हाला होम टूर दाखवते. सर्वात अगोदर आपण जाऊया देवघरात. या हे आहे आमचं देवघर. अजून देवालयाचं काम बाकी आहे. जुनं देवाला आहे त्याच्यावरतीच देव बनलेले. या आमच्या आजी आहे. आता संध्याकाळी देवाला दिवा लावतायत.
किचन एल शेपचा किचन कट्टा केलेला आहे. या ठिकाणी ऍडव्हान्स मधलं या ठिकाणी बेसिन लावलेलं आहे. अशा प्रकारचं बेसिन मी आतापर्यंत कुठेच बघितलेलं नाहीये. हे फर्स्ट टाइमच आम्ही आमच्या घरात बघितलं. या ठिकाणी आहे आपला सोफा सेट. हा सोफा सेट ऍक्च्युली हॉलमध्ये ठेवायचा आहे, परंतु वास्तुशांतीचा कार्यक्रम वगैरे यामुळे तो आम्ही किचन मध्ये ठेवलेला आहे. हे एक बेडरूम. या बेडरूमला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. ही आहे आपली दुसरी बेडरूम. या ठिकाणी सगळे गिफ्ट वगैरे आपण ओपन केले होते. हे आहेत सगळे गिफ्ट. एक एक गिफ्ट दाखवणं शक्य नाही, त्यामुळे आता हे सगळे एकत्रच दाखवतो. गिफ्ट मध्ये आपल्याला स्वामी समर्थांचा फोटो भेटलेला आहे, त्यामुळे मला खूप भारी वाटलं. हा फोटो आम्ही हॉलमध्ये लावू लवकरच. वॉश बेसिन आणि इकडे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे. इथे आहे आपला जिना. आता चला वरची रूम दाखवते. हा आहे आपला वरच्या फ्लोअरचा हॉल. या ठिकाणी आहे किचन. हे पण एल शेपचं किचन आहे. हे एक बेडरूम. ती बेडरूम शक्यतो आम्ही गेस्ट रूम करू, त्यामुळे निखिल या रूम वरती कब्जा केलेला आहे. स्वतःचे लॅपटॉप वगैरे ठेवून इथे तो काम करतोय आता. या ठिकाणी आहे मास्टर बेडरूम. अख्ख्या घरातील सर्वात मोठी ही बेडरूम आहे. याला 3 विंडो आहेत. 1, 2 आणि 3 अशा 3 विंडो आहेत. या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे अटॅच मध्ये. सगळीकडे वेस्टर्न टॉयलेट लावलेले आहेत. बाथरूम पण छान केलेलं आहे. त्याच्यामध्ये शॉवर वगैरे बसवलेला आहे. या ठिकाणी आहे आणखी एक बेडरूम. या बेडरूमला देखील एक विंडो आहे. या ठिकाणी आहे आपली ओपन गॅलरी. खूप मोठी गॅलरी आहे. याच्यामध्ये आरामशीर 10 माणसं तरी झोपू शकतात. मस्त आहे. ते वारा पण छान लागतो. या ठिकाणी आणखी एक गॅलरी आहे. ती देखील खूप मोठी आहे. चला दाखवते. या ठिकाणी कामाचं भरपूर साहित्य ठेवलेलं आहे, त्यामुळे लाईट देखील थोडीच आहे. तर हा एरिया देखील खूप भारी झालेला आहे. इथे देखील एक 15 ते 20 लोक बसू शकतात. आरामात झोपू देखील शकतात. या ठिकाणी आहे टेरेसवर जाण्याकरता जिना. चला टेरेस दाखवते. हे आहे घराचं टेरेस. खूप मोठी स्पेस आहे या ठिकाणी देखील. आता अंधार पडल्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाहीये. इथून खालची बाल्कनी देखील दिसते अशी. टेरेसवर खूप मस्त वारा लागतोय आणि इथून जावंसच वाटत नाही. पण आमची सुट्टी संपली आणि उद्या परत पुण्याला जायचंय. जरा वाईट वाटतंय, पण जावं लागेल.